जगतज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जीएम मागासवर्गीय बौद्धिस्ट संस्थेच्या वतीने जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ औषटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन दीप प्रज्वलित करून समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की 12व्या शतकातील महान संत जगतज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडप नावाचे व्यासपीठ तयार करून या व्यासपीठाच्या साहाय्याने कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यावहारिक व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं। त्या काळी धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली। त्याचप्रमाणे जातीभेद व अनिष्ट रूढी परंपरेला कडाडून विरोध केला। अशा या महान समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बौद्धिस्ट संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या। संत जगतज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपाची स्थापना करून सर्व समाजातील स्तरातील लोकांना या विचारपीठावर विचारविनिमय करून एक समता आणण्यासाठी व त्याचप्रमाणे कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माला मुक्त करण्यासाठी व लोकशाही व विश्वधर्म स्थापन करण्यासाठी मोठं कार्य केलं। त्याचप्रमाणे जातीभेद व कर्मकांड व अनिष्ट चालीरूढीचा कडाडून विरोध केला। अशा या महान समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या चरणी व त्यांच्या कार्यास व त्यांच्या कर्तृत्वास नतमस्तक होतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बौद्धिस्ट संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ औषटे, जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख, जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, दत्ता शिंदे, आप्पासाहेब गायकवाड, नरेंद्र शिंदे, कुंदन वाघमारे, नरेश कदम, अजय कोळेकर, मॅडी दुपारगुडे, यशपाल कांबळे, निहाल क्षीरसागर, नंदकुमार चंदनशिवे आदी पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते।